नमस्कार. आज आपण एक काजूच्या बागेमध्ये आलेलो आहे. देसाई साहेबांची बाग आहे. तर जवळपास यांनी केरनचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. मग त्यांनी फक्त स्प्रेचा मारा याच्यामध्ये केलेला आहे. तर त्यांना आपण विचारूया की नेमका याचा फायदा काय झाला. सर नमस्कार. नमस्कार सर, केरनचं मार्गदर्शन घेऊन त्याचा काय फायदा झाला तुम्हाला थोडासा? मी केरन पहिल्यांदाच वापरले या वर्षी बागेमध्ये. अच्छा. त्याचे 2 स्प्रे घेतले. हां. पूर्वी काही कल्पना नसल्यामुळे मी सॉइलमधून देऊ शकलो नाही. बरं. परंतु स्प्रेचे रिझल्ट पण चांगले मिळाले. फ्रूट सेट चांगला झाला. अच्छा, हे फ्रूट सेट जे झालेले आहेत तर आता हा बंच मध्ये झालेला आहे. बंच मध्ये झालेला आहे. बरं. आता ही 4 नंबर बंच व्हरायटी आहे. ती 7 नंबर मध्ये सुद्धा बंच मध्ये झाला. अच्छा. आणि साईज जी आहे ती रेग्युलर पेक्षा थोडीशी वाढलेली दिसली. बर. आता या झाडावरती बघतोय बऱ्याच ठिकाणी असं बंच दिसत आहे. बंच दिसत आहे. आणि हा जवळजवळ माझा 3रा बंच आहे. हा 2 हार्वेस्ट झालेत. हा 3रा हार्वेस्ट आहे. 3रा हार्वेस्ट आहे आता. 3रा हार्वेस्ट आहे. अच्छा. आतापर्यंत किती तोडे झालेत आता? आता 2 तोडे पूर्ण झाले. आता 3रा तयार होतो. किती एकरची बाग आहे साहेब ही? बाग 21 एकरची आहे. टोटल 21 एकरची बाग आहे. साधारण झाडं किती आहे सर? झाडं जवळजवळ 3000 झाडं आहेत. 3000 झाडं आहेत. बरं. अजून तुम्हाला याच्यामध्ये बियाण्यामध्ये बी वगैरे जे आहेत, काजूचे बी आहेत, ते कसे निघतात काय बरं? बीची साईज चांगली झालेली आहे. हां. मला वाटतं हे जर आम्ही रेग्युलर वापरलं असतं तर अजूनही याच्यामध्ये साईज आणि कलर मध्ये फरक पडला असता. बरोबर. अच्छा. आता साधारण किती क्विंटल, किती टन माल झालाय तुमचा आतापर्यंत? जवळ आता 100 क्विंटलच्या जवळपास माल तयार झालेला आहे. अच्छा.